नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आपण इयत्ता चौथी छत्रपती शिवराय यांच्या इतिहासावरील पुस्तक बघत आहोत आणि आपले पार्ट 1 पार्ट 2 असे दोन पार्ट झालेले आहेत। आता आपण तिसरा पार्ट बघणार आहोत। हा आपला शेवटचा पार्ट असणार आहे। 13 पासून तर 18 प्रकरण। पहिल्या पार्टमध्ये 1 ते 6, दुसऱ्या पार्टमध्ये 7 ते 12 आणि आता लास्ट आणि शेवटच्या पार्टमध्ये 13 ते 18 पर्यंत आपण प्रकरण पाहणार आहोत। तर पाहूया, व्हिडिओला जास्त वेळ न लावता। बादशहाच्या हातावर तुरी दिल्या। जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले। जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार आणि काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला। मजल दर मजल करत ते आग्र्यास पोहोचले। दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले। तर बादशहाच्या दरबारात शिवराय असताना त्या ठिकाणी बाणेपणा दाखवताना मेजाराजे जयसिंग यांचे पुत्र आपल्याला दिसत आहेत। छत्रपती शिवराय आणि शंभूराजे आपल्याला पाहत आहोत। तर छोटे संभाजीराजे सोबत होते। त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता। बादशहा दरबारावर संपवून सल्लामसलतीने च्या महलात गेला। त्याच्या समोर निवडक सरदार मनाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते। बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पडालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले। हा अपमान त्यांना सहन झाला नाही। रागाने शिवराय महालाबाहेर पडले। ते तडक आपल्या मुक्कामावर गेले। यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले। भेटीचा बेत असा बिनसला। घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली। बादशहाची दगलबाजी। औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणासोबत शिपायांचा पहारा बसवला। शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले। शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याला दगलबाजी केली आहे। आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही। दिवसामागून दिवस जाऊ लागले। एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण बादशहाने ते ऐकले नाही। त्यांनी खूप खटपट केली, पण बादशहाने मानले नाही। शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच। त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली। बादशहाला वाटले, बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले। आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले। पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले। सोंगच ते, त्यांच्या पोटात भयंकर कडा येऊ लागल्या। हकीम वैद्य आले। औषध पाणी सुरू झाले। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। पेटाऱ्यातून पसार झाले। आता पहा, पारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले। रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले। एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले। मदारीस त्याचे पाय चेपत बसवले। शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले। पेटारे निघाले। पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले। तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले। महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले। दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळाली। आपल्या तावडीतून शिवाजी निसटला। बादशहा रागाने भडकला। त्याचे सारे सरदार हादरले। शिवाजीच्या राजेने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ। बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला, तो कायमचा। वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले। त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले। शिवराय राजगडात सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले। चित्र पाहू शकता, शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका।
पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. ही घटना सन 1666 मध्ये घडली. केव्हा घडली? 1666 मध्ये. पुढचं प्रकरण आहे गड आला पण सिंह गेला. 14 नंबर. माँसाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांच्या ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात असली असं सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडायचे कुणाला? कोंढाणा सर करण्यासाठीची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिंमतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चालाक होता. शिवरायांना त्याची अलोट भक्ती होती. तर तानाजी मालुसरे राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तर तानाजीला वाटले महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, आम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तानाजीच्या बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदेभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. तर आपल्याला कोंढाण्याचं कडा दिसत आहे आणि त्या ठिकाणी एक चित्र आहे तानाजी कोंढाण्यावर चढाई. दोन्ही ठिकाणी उदेभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचं बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावडे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत घुसा. एकदम धुवा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावडे कड्याच्या पायथ्याला कात उभे होते. रातकिडे किरकिर करत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावडे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कापारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावडे दोरावून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजीने आपल्या मावड्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्यासाठी ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर लागली. नगारा वाजला. उदेभानचे सैन्य मावड्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावड्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा चढत होता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थ कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावड्यांचा धीर खचला. ते पडू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावडे कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती.
लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पडणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागोबाईसारखे काय पडता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळाली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हडहडले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. लगेच पुढचा लेसन आपण पाहूया. 15. एक अपूर्व सोहळा. राज्याभिषेक का केला? रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या काळात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण व्हावे आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे राज्य केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी स्वराज्यासाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवले. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे केली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे केली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चांबरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट त्यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. राज्याभिषेकाचे चित्र आपण पाहू शकतात. सोहळा राज्याभिषेकाचा. पोटाशी धरले. डोळ्यांतून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाची चीज झाली. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलवंतास सिंहासनधीश्वर श्री छत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभात हजर होते. इंग्रजांनी ऑक्सिडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता प्रकरण 16. दक्षिणेतील मोहीम. मोहिमेच्या वेध. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
राज्याभिषेकानंतर अल्पावधीत 17 जून 1674 रोजी माँसाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार माँसाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा आखायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा घेईन याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे, असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागिरी सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यातील काही वाटा व्यंकोजी राजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोवळकोंड्याला भेट. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे, अशी योजना आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबूत उभारला. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते, लोकांचे स्वागत करत होते. शिवरायांच्या गोवळकोंड्याची ऐतिहासिक भेट स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूर जवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. व्यंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या काळात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांना गड घातली. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळता ते तंजावरला निघून गेले. तर शिवराय व व्यंकोजी राजे यांची भेट. व्यंकोजी राजांच्या तेव्हा निघून आले. महाराजांबरोबर राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवर त्यांनी हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. कर्नाटकातील विजयी मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. यावेळी महाराजांचे वय 50 वर्ष होते. 30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही.
रयतेच्या वाली गेला. तारीख 3 एप्रिल 1680. सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. तर अशी दुःखद बातमी झाली 3 एप्रिल 1680ला. रयतेचा वाली गेला. आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य तर आपण या नकाशामध्ये पाहू शकता. तर आपण हार्ड कॉपी घेऊन तर हा नकाशाचा अभ्यास करावा मित्रांनो. तर दिसत आहे जिथं भगव्या कलरमध्ये आपल्याला दिसत आहे ते शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य पाहावयास मिळते. तर या पद्धतीने आपण हा नकाशा बघू शकतो. तर पुढचं शिवाजी महाराजांची समाधी रायगड. तर अशा पद्धतीने 16 नंबरचा आपण पार्ट बघितला. आता आपण 17 नंबरचा पार्ट बघणार आहोत. गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन. शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे का तुम्हाला? तर त्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? तर व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते. त्यांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. गडकोटांची उभारणी. गडकोट किल्ल्यांच्या साहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सारे ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्यात शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गाचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. माहीत आहे का तुम्हाला? शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपद अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले आहे. तर आपल्याला गडाची उभारणी करताना किती सुंदरसं चित्र आपल्याला दिसत आहे. महाराज एका साईडला उभे आहेत. काही काम करणारे व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. खूप सुंदर चित्र आहे. गडांचे व्यवस्थापन. गडकोटाच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गड किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत. या अधिकाऱ्यांची कामे पुढील प्रमाणे सांगता येतील. आता किल्लेदार किंवा हवालदार याच्यामध्ये 2 घटकांचा समावेश होत असत. किल्लेदार म्हणजे काय ते समजून घेऊ. किल्ल्यांचे संरक्षण व कारभार करणे. सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे. सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे अशा पद्धतीचे किल्लेदाराचे काम होतं. आता यामध्ये सबनीस आणि कारखानीस. सबनीस म्हणजे काय तर गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे. गडावरील आणि गडाखाली प्रत्येक प्रजेकडून कराची वसूल करणे. पत्रेव्यवहार सांभाळणे. कारखानीस गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याच्या वस्तूचा पुरवठा करणे. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे. गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे अशा पद्धतीने व्यवस्थापन होते मित्रांनो. तोफा, दारुगोळा. शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असत. तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्याचे लोखंडी, दगडी व कुल्फी गोळे ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या असत यांचा वापर करत. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे. तर
शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार कोणते कोणते? तर गुरव, गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी इत्यादी. आरमार, आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमार करत असत. तर आरमाराची पाहणी करताना शिवराय. आरमार म्हणजे त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील किल्ले वगैरे त्याला आपण आरमार म्हणतो. म्हणजे नौसेना. नौसेना म्हणजेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना आरमारचे जनक असे म्हटले जाते. किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत, तेथील लोकांचा छळ करत शिवरायांनी या सागरी शत्रूंच्या कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्ती जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्ध आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांना दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंच्या स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींच्या भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांचे हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूंच्या गोठात शिरून गोठातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेत शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वत रांगांतील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे, या टॉपिकचे शेवटचं प्रकरण आहे, भाग 3तलं 18वं प्रकरण आहे, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. पाहूया 18वं प्रकरण. शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशी हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. त्यातून महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते. या अष्टप्रधानांच्या व इतरही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून महाराज स्वतः करत असत. त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे. तर अष्टप्रधान मंडळ पाहून घेऊया. प्रधानाचे नाव, पद आणि काम. मोर त्र्यंबक विंगडे प्रधान, राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव धर्माची कामे पाहणे. निराजीरावजी न्यायाधीश, न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस, मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्रिंबक डबीर, सुमंत, परराज्याशी संबंध ठेवणे. माहीत आहे का तुम्हाला, लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात. स्त्रियांचा सन्मान केला जातो. सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. कोणावरही अन्याय होत नाही. प्रजेला जलद न्याय मिळतो. शेती आणि उद्योगांचा विकास होतो. लोककल्याण बहरू लागतात. प्रजा सुख समाधान राहते. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुख समाधानाने राहू लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले.
तर शिवराय शेतकऱ्यांना बैलजोड्या व इतर जीवनावश्यक साहित्य देतानाचं चित्र पाहू शकता. पर्यावरणाचे संरक्षण. त्या प्रदेशावर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, लोंढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते. पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही याची शिवरायांनी दक्षता घेतलेली दिसून येते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते, म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलुखातून खरेदी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. असली झाडे वर्ष 2 वर्षात तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात. ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखाद्या झाड जीर्ण झाले असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा कसं होईल ते पाहत होते मित्रांनो. अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते. जल व्यवस्थापन. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी ही पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळी कधीही तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय काळजी घेत असत. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे. अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर तिथे पावसाळ्यापूर्वीच तळे आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई. हे साठवलेले पाणी जपून वापरले जात असे. अशा जलव्यवस्थापनामुळे गडांवरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. शिवरायांनी पाटबंधारे बांधून शेती व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत. प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांना म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घेतला, अंगावर वस्त्र नव्हते त्याने वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले. राहायला ज्यांना घर नव्हते त्यांची घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे घर बांधणाऱ्या गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना व वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध झाले. सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठ. स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाहीत तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापुरासारखी व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेड, शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या मिठावर अत्यांनी अधिक कर बसवला. त्यामुळे त्या मिठाची किंमत वाढली. याउलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी कमी केले. त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ वस्तू मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला. त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते, परंतु प्रजेच्या व्यापाराकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकडे ते जातीने लक्ष देत. कोकणामध्ये नारळ, सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती. स्त्रियांचा सन्मान.
युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये, उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिले आढळतात. कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई अशा शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. स्वच्छतेविषयी दक्षता. घरे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधी शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते. मल्लम्मादेवी व छत्रपती शिवराय. घराभोवती निरगुडीच्या झाडांचे कुंपण घालावे. घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यांसारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत. अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडावरील बाजारपेठेत रस्त्यांवर केरकचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतकेही करून जर जागोजागी कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये. तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणारी राख परड्यातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे. अशा विविध सूचना केलेल्या आढळतात. शिवरायांनी गडांची उभारणी केली. तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे संरक्षण, जल व्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले होते ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्य. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेव्हणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला त्याबद्दल त्याचे मन त्याला त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याचीही एक हकीकत अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. शिवराय साधू सज्जनांचा फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांना कुराण शरीफाचा मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, गुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. शिवरायांचे 8वे रूप. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. तर अशा पद्धतीने आपण 18वे प्रकरण सुद्धा पाहिलं मित्रांनो. तर या ठिकाणी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 तिघही आपले कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे इयत्ता 4थीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इथे आपल्याला थोडक्यात समजून येतो आणि यावर निश्चितच प्रश्न विचारले जातात. तर आपण याचं जास्तीत जास्त सराव करावा आणि जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचनसुद्धा करावे असं मला वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.